उपमुख्यमंत्री अनिल परब आणि मंत्री उदय सामंत हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत 6 वाजता पत्रकार परिषदेत। त्याआधी हे दोघंही मंत्रालयात पोहोचलेत अजित पवारांची भेट घेण्याकरता। बैठकीतला निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांना ते कळवणार आहेत। परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मंत्रालयात पोहोचलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ते भेट घेतील आणि या भेटीमध्ये अजित पवारांना काय निर्णय झाला, काय बोलणं झालं, बैठकीमध्ये काय घोषणा करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या संदर्भात बोलतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून आजच संप मिटवण्याकरता मोठी घडामोड सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्या सविस्तर बोलूया। उदय, एका बाजूला दुसरी फेरी चर्चेची पूर्ण झालेली आहे, 6 वाजता पत्रकार परिषद ठरलेली आहे आणि अनिल परब, उदय सामंत हे सगळे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटतील। खरं तर उपमुख्यमंत्र्यांना आणि तिथेच कदाचित मुख्यमंत्र्यांशीही संवाद होईल। या सगळ्या घडामोडी बघता संध्याकाळी 6 वाजता मोठी घोषणा होऊ शकते उदय? सुवर्ण, अगदी बरोबर आहे। न्यूज 18 लोकमतने दुपारीच या संदर्भात अधिकृत माहिती सांगितली होती की संप आज मिटू शकतो आणि त्या संदर्भात पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत। निर्णायक क्षणी हा संप जो आहे तो आता पोहोचलेला आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाहेर पडलेली आहे आणि संपकरी एसटी कर्मचारी, त्यांचे नेते आणि परिवहन मंत्रालय यांच्यामध्ये एक समन्वयकाची भूमिका जी आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बजावलेली आहे। त्यांच्या एंट्रीनंतर खरं तर पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं देखील योग्य समाधान होईल, त्यांना देखील सन्मानजनक मार्ग मिळेल आणि त्यांचं देखील समाधान होईल अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांबरोबर महत्त्वाची बैठक पार पडलेली, 2 फेऱ्या झालेल्या आहेत बैठकीच्या। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे देखील वैयक्तिक चर्चा केलेली आहे। एसटी महामंडळाचे जे अधिकृत संघटना आहेत त्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील महाराष्ट्रभरातल्या त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यानंतर दुसरी फेरी देखील चर्चा झाली, ती पार पाडल्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहामधून परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे एकत्र एकाच कारमधून बाहेर पडले। बाहेर पडताना त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। त्यांनी सांगितले की आम्ही संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेतो आहे, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्येच आम्ही आमची अधिकृत भूमिका जी आहे संपासंदर्भात ती जाहीर करणार आहोत। आणि इथून जे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडले ते थेट मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। या 2 फेऱ्यांमध्ये जे काही चर्चा झालेली आहे एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांशी। नक्की उदय, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते, ते आपल्याला दुसरी फेरी संपलेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो याविषयी माहिती देत होते। परिवहन मंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणजेच अनिल परब आणि उदय सामंत हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता म्हणून मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि मंत्रालयात ते अजित पवारांची भेट घेऊन त्यांना काय नेमकं दुसऱ्या फेरी दरम्यान झालं आणि काय घोषणा होऊ शकते वेतनवरती तिथं चर्चा झालेली आहे। अंतरिम काय होतंय शेवटी आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने मी आता त्या विषयावरती बोलणार नाही जोपर्यंत ह्याच्यावरती अधिकृतपणे निर्णय होत नाही तोपर्यंत बोलणं काय। साहेब, शिष्टमंडळ समाधानी होतं का या सगळ्यामध्ये जेव्हा चर्चा सुरू आहे की शिष्टमंडळ पण आहे त्यांच्या बरोबर, त्यांना तुम्ही विचार आल्यानंतर कोण नाराज आहे तुम्ही आहात का? तुम्ही समाधानी आहात स्वतः? नाही मी अजून आमचे काही विषय क्लिअर व्हायचे ते झाल्यानंतर मी सांगेन समाधानी आहे का। ओके आपण बघतोय ही दुसरी फेरी चर्चेची जेव्हा पार पडली तेव्हा गोपीचंद पडळकर सुद्धा या बैठकीत होते, काही कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा होते। थोड्या वेळाने ह्याच्यावरती निर्णय होईल तेव्हा आम्ही डिसिजन घेऊ, अजून काही अंतिम निर्णय झालेला नाही। पण समाधानकारक सकारात्मक चर्चा नाही, सकारात्मक चर्चा चालू आहे परंतु अंतिम अजून चर्चा व्हायची आहे। फायनल झाल्यानंतर आम्ही सांगू। तुम्ही पत्रकार परिषद तुम्ही देखील असणार का उपस्थित? आज ते बघू की ठरतंय काय त्याच्यावर ठरल ना। गोपीचंद पडळकर प्रतिक्रिया देत होते, काय नेमकं चर्चा झाली, विषय झाला, काय बोलणं ठरलं या सगळ्याविषयी ते विचारत होते। मात्र त्याविषयी मी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच बोलेन असं पडळकर म्हणालेले आहेत। अनिल परब आणि उदय सामंत एसटी कर्मचारी यांची बैठक पार पडलेली आहे, ही दुसरी फेरी होती चर्चेची। आता 6 वाजता पत्रकार परिषदेत काय घोषणा होते, संप थांबतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। एसटी संपाबाबत मोठी घोषणा 6 वाजता होऊ शकते। दरम्यान परिवहन मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणजेच अनिल परब आणि उदय सामंत हे मंत्रालयात पोहोचणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत।
अजित पवारांना ते काय घडामोडी घडल्या याच्याविषयी अवगत करतील. मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधला जाईल आणि काय निर्णय होतो त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि 6 वाजता कदाचित त्याची घोषणा केली जाईल अशी माहिती मिळते आहे. अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. 6 वाजता मोठी घोषणा होऊ शकते. संप थांबेल का सुरू राहील याविषयीचा उलगडा 6 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकतो. या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती मिळते आहे की परिवहन मंत्री अनिल परब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि संपकर्त्यांचे काही प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांमधले काही प्रतिनिधी या बैठकीला, या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील. संध्याकाळी 6 वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. 3 आठवड्यांहून अधिक काळ झालेला आहे. एसटी कर्मचारी उन्हातान्हात पावसात आझाद मैदानावर बसलेले आहेत. त्यांचा संप सुरू आहे. एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीवर ते ठाम आहेत. पण आता विलिनीकरणासंदर्भात समिती निर्णय घेईल अशी भूमिका पवार काय, उपमुख्यमंत्री काय, मुख्यमंत्री काय या सगळ्यांनीच मांडलेली आहे. आणि त्यामुळे एसटी कर्मचारी आता काय म्हणतायत नेमकं, किंवा आज झालेल्या 2 बैठकांमध्ये काय नेमका मध्यम मार्ग निघाला हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पुढची जी कोर्टानं तारीख दिलेली आहे ती 22 डिसेंबरची दिलेली आहे. त्यामुळे जवळपास 1 महिना आहे आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीत संप असाच सुरू राहिला तर कर्मचारीसुद्धा तणावात येणार आहेत. कर्मचाऱ्यांचं पण नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांचंही अतोनात नुकसान होणार आहे. एस टीचं दर दिवशी नुकसान होत आहे ते वेगळंच. आणि या सगळ्यामध्ये परिस्थिती चिघळू नये म्हणून सरकारनं चर्चेकरता आमंत्रण दिलेलं होतं कर्मचाऱ्यांना. त्याप्रमाणे आज चर्चेच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या. आज दिवसभरामध्ये खूप वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत. सरकारमध्ये एसटीचं विलिनीकरण करा ही प्रमुख मागणी होती. त्याच्याशिवाय इतर कुठल्या गोष्टींवर बोलायचंच नाही किंवा बोलणारच नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली होती. आज मात्र 2 बैठका झाल्या. त्यामध्ये चर्चेचे काय मुद्दे होते? चर्चेचे अनेक मुद्दे होते. त्यापैकी सगळ्यात प्रमुख जी मागणी होती ती म्हणजे विलिनीकरणाची मागणी होती. जवळपास 94,000 कर्मचारी आहेत. त्या सर्वांचं राज्य सरकारच्या सेवेमध्ये विलिनीकरण करण्यात यावं ही प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीवरती एसटी कर्मचारी ठाम होते. मात्र विलिनीकरण जे आहे 1-2 दिवसात होत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो. त्याचबरोबर अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतात. त्या जर पूर्ण करायच्या असतील तर थोडा वेळ लागेल. मात्र त्या संदर्भात जर संप मिटवायचा असेल तर एक विश्वासक प्रस्ताव जो आहे एसटी कर्मचाऱ्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आणि तोच विश्वासक प्रस्ताव जो आहे राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून एसटी कर्मचारी संघटनांना देण्यात आला. त्यावरती सकारात्मक पाऊल जे आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने देखील उचललेला आहे आणि त्यातून एक मार्ग जो आहे समन्वयाचा तो निघालेला आहे. एक सकारात्मक चर्चा जी आहे दोन्ही बैठकांमध्ये झालेली आहे आणि त्यातून आता संप मिटण्याकडे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता या संदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये संप संपल्याची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे. नक्की, धन्यवाद.